तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातनं सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम उत्तम लोंढे यांचा खून करण्यात आला। पण या हत्येनंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी जो बनाव रचला तो एखाद्या चित्रपटात शोभण्यासारखा होता। मृत प्राध्यापक आणि आरोपींमध्ये एका टीव्ही शोच्या निर्मितीसाठी 50 लाखांची देवाणघेवाण झालेली, पण पैसे देऊन सुद्धा आरोपी कार्यक्रमाविषयी कोणतीच माहिती देत नसल्यानं प्राध्यापकांनी पैसे परत देण्याचा तगादा लावला। याच रागातनं आरोपींनी एका पार्टीच्या बहाण्यानं गोळ्या झाडून प्राध्यापकांचा खून केला। प्राध्यापकांचा मृतदेह शहरातल्या एका रुग्णालयासमोर आणून तो दुसऱ्या गाडीत ठेवला गेला। मग गुप्तधनाची बतावणी करत एका जेसीबी चालकाकडनं गेवराई तांड्याजवळ 2 खड्डे खणून घेत प्राध्यापकांचा मृतदेह त्यात पुरून टाकला। या दरम्यान राजाराम लोंढेंचा मोबाईल सतत ऑन ऑफ मोडवरती ठेवत ते जिवंत असल्याचं भासवलं गेलं। 6 फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेल्या प्राध्यापकांचा शोध घेताना विशाल राठोड आणि आकाश पवार या दोघांच्या चौकशीत विरोधाभास दिसल्यामुळे पोलिसांनी अधिक तपास केला असता या आरोपींचं बिंग फुटलं आणि हत्येची कहाणी समोर आली। 2-3 दिवस अगोदर त्यांनी जेसीपी वाल्याची एका मदत घेऊन आम्हाला गुप्तधन मिळतंय, आपल्याला मिळेल ह्या हेतूने त्यांनी एका ठिकाणी 2 खड्डे देखील खणून घेतले होते, जेणेकरून खून केल्यानंतर त्याची डेड बॉडी त्या ठिकाणी पुरण्यात येईल। तर त्या ठिकाणी नंतर त्यांचा आणखीन एक मित्र आहे करण विलास आडे, त्याची मदत घेऊन त्यांनी त्या ठिकाणी ती डेड बॉडी पहाटेच्या सुमारास जाऊन ती पुरली आणि त्याच्यानंतर परत जेसीबीला बोलून दुसऱ्या दिवशी त्यांनी तो खड्डा देखील संपूर्ण बुजवून टाकलेला होता। परंतु क्राईम ब्रांचच्या टीमने अथक परिश्रम करून त्याच्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आणि त्याच्यामध्ये 3 आरोपींना अटक केलेला आहे आणि हा खुनाचा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।